कारण का ह्या सोहळ्याचा, ह्या महाकुंभमेळ्याचा आणि ह्या तारखेचा मोनी अमावस्याचा एक आम्हा दोघांना भाग होता आलं. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, नमस्कार. महाकुंभला निघालोत आणि आता आम्ही पनवेल टू इंदोर या बसमध्ये आहोत आणि बघूया आता थोड्या वेळात इंदोरला पोहोचू आम्ही. तर माझ्यासोबत माझा मित्र नागेश आहे. हाय, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर नागेश, आता आपण पोहोचू इंदोरला, त्याच्यानंतर आपला प्रयागराजचा प्रवास असेल. तसं खरं सांगू का विके तुला, भानुदास तुला, माझी तर महाकुंभ मेळ्याबद्दलची जी उत्कंठा आहे ती अतिशय उत्कंठ आहे आणि इतक्या 144 वर्षांनंतरचा हा योग आपल्या नशिबात आहे ह्याचा मला खूप सार्थ अभिमान आहे आणि मला इतकं बरं वाटतंय का त्याचा मी एक भाग होणार आहे आणि मला वाटतं तिथे कधी मी पोहोचतोय आणि कधी त्या कुंभमेळ्याचं दर्शन घेतोय. खरोखर मी खूप एक्साइट आहे सध्या या प्रवासासाठी. नमस्कार माऊली, मी भानुदास वासकर. प्रयागराज पासून 60 किलोमीटर अंतरावर आमची बस थांबली. कारणही तसंच होतं, कारण ट्रॅफिक होती. आज मोनी अमावस्या 29 जानेवारी 2025 आणि त्याच्यामुळे करोडो भाविक आज ह्या प्रयागराजमध्ये कुंभमेळ्यासाठी आले होते आणि त्याच्यामुळे सर्वत्र फक्त ट्रॅफिक होती. आज ह्या कुंभमेळ्यात त्रिवेणी संगम पाहिलं आणि खरंच मनाला वेगळी प्रसन्नता वाटून गेली. त्रिवेणी संगमावर वेगळीच शांतता जाणवत होती. भक्ती आणि शक्तीचं अद्भुत दर्शन आज ह्या कुंभमेळ्यामध्ये घडत होतं. साधू संत, भाविक आणि करोडो भक्त आज ह्या त्रिवेणी संगमावर एकत्र आले होते. तर मित्रांनो, आज 29 जानेवारी 2025 म्हणजेच मोनी अमावस्या. खूप बरं वाटलं. मोनी अमावस्या आणि 29 तारीख आणि ह्या महाकुंभ मेळ्यामध्ये जो 10 करोडाच्या वरती असणारी ही गर्दी, हे बघून अक्षरशः म्हणजे मी भारावून गेलोय. कारण का ह्या सोहळ्याचा, ह्या महाकुंभ मेळ्याचा आणि ह्या तारखेचा मोनी अमावस्याचा एक आम्हा दोघांना भाग होता आलं. हे आम्ही अक्षरशः म्हणजे खूप छान. कारण हे इथे येताना आम्हाला इतका खडतर प्रवास करायला लागलाय का म्हणजे ते सांगू शकत नाही. कारण 60 किलोमीटरच्या डिस्टन्स पर्यंत आम्हाला आमची बस सोडायला लागली. तिथून बस सोडून जवळ 8 किलोमीटर आम्ही चालत आलो. तिथून बाईक रिक्षा असं कर शेवटी आज आम्ही ध्येय साधलेला तो आज आम्ही ह्या त्रिवेणी संगमावर येऊन प्रयागराजला येऊन पूर्ण केलाय. खरोखर खूप बरं वाटतंय. कैलास राणा शिवचंद्र मोली फणींद्र माता मुक्ती झालाली कारुण्य सिंधू दुःखारी तुझवीन शंभो कोण तारी तुझवीन शंभो मज कोण तारी. हर हर गंगे, हर हर गंगे. आज कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांची संख्या मात्र कमी होत नव्हती, ती मात्र वाढतच होती. इतकी करोडोच्या संख्येने येणारे हे भाविक असताना सुद्धा इथल्या शासनाने, इथल्या गव्हर्नमेंटने इथली जी व्यवस्था जी चांगल्या प्रकारे केलेली आहे त्याबद्दल खरंच त्यांचे आभार मानायला हवे. इथे स्वच्छता पण तेवढ्याच प्रमाणात चांगल्या प्रकारे करण्यात आलेली आहे. हे सुद्धा ह्या कुंभमेळ्याचे वैशिष्ट्य आहे.
आपण या महाकुंभ मेळ्यात यायचं, भक्तिरसात न्हावून घ्यायचं आणि अगदी मनसोक्त त्या त्रिवेणी संगमात स्नान करायचं आणि भक्तीची ही आठवण घेऊन अगदी आपल्या परतीच्या प्रवासाकडे निघायचं.